अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। खरं म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत। एका महापुरुषाच्या भूमीमध्ये येऊन त्यांना आपण वंदन करण्याची संधी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। पुण्यतिथीचे आणि जयंतीचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सर्व पत्रकार संघांच्या वतीने होत असतात, परंतु मराठी पत्रकार परिषदेने यावर्षी असं ठरवलं की आपण सिंधुदुर्गमध्ये जाऊन जे आपले पूर्वज आहेत, ज्यांच्याकडे पाहून आपण पत्रकारिता करतो, अशा बाळशास्त्री जांभेकरांना आपण त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पुण्यभूमीमध्ये जाऊन वंदन करावं। आणि आज मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपण सगळे इथे आलेलो आहोत। राणेसाहेब गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, धुळे, जळगाव पासून बीड, उस्मानाबाद आणि ह्या सगळ्या भागातून तिथले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी ते आलेले आहेत। आणि मला सांगायला निश्चितपणे आनंद होईल की सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने ह्या सगळ्या लोकांची अत्यंत चोख व्यवस्था कालपासून येथे केलेली आहे आणि त्याच्यात आपलं देखील मोठं योगदान त्या व्यवस्थेमध्ये आहे। त्याबद्दल मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून येथे अभिनंदन करतो, आभार मानतो। कोकणची भूमी ही महापुरुषांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे, तशीच ती विद्वानांची भूमी आहे, पत्रकारांची देखील भूमी आहे। म्हणजे बाळशास्त्री जांभेकर पोंभुर्लेचे आहेत आणि विष्णू बाबूराव पराडकर जे हिंदीमधले पहिले पत्रकार आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मोठा नावलौकिक मिळाला, ते इथले पराड गावचे ते भूमिपुत्र आहेत। आणि मी इथे आहे राणेसाहेब येथे आहेत, तर मला निश्चितपणे आनंद होईल की आमची एक मागणी आहे राणेसाहेब की जसं बाळशास्त्रींचं स्मारक येथे झालेलं आहे, त्याच पद्धतीनं बाबूराव पराडकरांचं स्मारक देखील पराड येथे व्हावं। आणि बाबूराव पराडकर हे नाव फक्त मराठीमध्येच नाही तर हिंदीच्या पत्रकारितेमध्ये मोठं नाव आहे, परंतु त्यांच्या गावामध्ये त्यांचं स्मारक नाही आणि पराडकरांना देखील तिथे ओळख देखील नाही। मी स्वतः पराडला जाऊन आलेलो, मी किरण नाईक वगैरे आम्ही जाऊन आलेलो 2-3 वेळेस की तिथे त्यांचं स्मारक व्हावं। तर आपण लक्ष घातलं तर मला वाटतं की निश्चितपणे होईल। आमचे जेठे म्हणले की पालकमंत्री कसा असावा हे राणेसाहेबांनी दाखवून दिलेलं आहे, तर तुम्ही जरा आमच्या पत्रकारांचं देखील पालकत्व घ्यावं अशी आम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला, कारण की आम्ही बेवारच आहोत। म्हणजे आम्ही मीडियामध्ये असतो, सगळीकडे आम्ही मिरवत असतो, परंतु खऱ्या अर्थानं बेवारस यासाठी आहोत की पत्रकारांचे अनेक प्रश्न राणेसाहेब उपेक्षित आहेत। पत्रकार संरक्षण कायदा सरकारने केला, फडणवीस साहेबांच्या काळामध्ये तो झाला, परंतु तो कायदा नुसता झालेला आहे कागदोपत्री, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही महाराष्ट्रामध्ये। आणि कायदा ज्यावेळेस झाला 2017 मध्ये, त्यानंतर पत्रकारांवरचे जे हल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये ते कमी झाले, परंतु ज्यावेळेस जे काही हितसंबंधी लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं की कायद्याची काही अंमलबजावणी होत नाही, त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल होत नाहीत, त्यानंतर पत्रकारांवरच्या हल्ल्यांचं प्रमाण राणेसाहेब महाराष्ट्रामध्ये वाढलं आणि महाराष्ट्रामध्ये दर 3 दिवसाला एका पत्रकारावर आजही हल्ला होतो। आणि त्याच्यातली दुसरी एक दुःखाची गोष्ट अशी आहे की गेल्या काही दिवसांमध्ये पत्रकारांवर गुन्हे दाखल करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि त्यांचा आवाज बंद करायचा, अशा घटना देखील सातत्यानं वाढत आहेत। तर मला असं वाटतं की आणि त्याच्यात आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर 10 वर्ष त्याचं काहीच होत नाही। म्हणजे आमची मागणी आहे की एखादा आमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, आम्ही खरं काही चुकीचं केलं असेल तर तुम्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर ते फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत सुरू ठेवा, ते गुन्हे करा आणि त्याचा निकाल लवकर लागेल हे करा। परंतु 10 वर्ष माझ्यावर एक गुन्हा दाखल आहे त्या उरणमध्ये, अजून 12 वर्ष झाले तरी त्याचं काहीच होत नाही। नुसत्या चक्रा मारायच्या कोर्टात नाही गेलं तर आम्हाला समन्स काढतात, वॉरंट काढतात। तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे राणेसाहेब की जे ज्येष्ठ पत्रकार, इथे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत जे 60च्या पुढचे आहेत, महाराष्ट्र सरकार त्यांना चांगल्या घवघवीत पेन्शन देत आहे की 20,000 रुपयाची पेन्शन त्यांना आहे, परंतु त्याचे जे नियम आहेत आणि त्याच्या ज्या अटी आहेत त्या अत्यंत जाचक आहेत। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत फक्त 124 पत्रकारांनाच ह्या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो आणि आजही महाराष्ट्रामध्ये 300च्या वर असे पत्रकार आहेत की ज्यांना पेन्शनची गरज आहे। तर आपण जर लक्ष घातलं तर निश्चितपणे हे सगळे आमचे प्रश्न सुटू शकतील। आणि जाता जाता एक मागणी मी राणेसाहेब मुद्दाम आपल्याकडे करू इच्छितो की मुंबई गोवा महामार्ग जो आहे
तर मला असं वाटतं की 2005ला रायगडमध्ये पत्रकारांनी पहिल्यांदा त्या अनिल पाटील साहेब येथे आहेत, त्यांना देखील त्यावेळेस ते तिकडे होते, त्यांना माहिती आहे की 2005ला रायगडच्या वडखळ नाक्यावर मुंबई गोवा महामार्ग व्हावा यासाठी पहिलं आंदोलन पत्रकारांनी केलं आणि त्यानंतर जवळपास 10 वर्ष त्या रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पत्रकारांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यानंतर हे काम सुरू झालं. तर आमची एक मागणी आहे की मुंबई गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकरांचं नाव द्यावं, पत्रकारांचं नाव. म्हणजे मी लंडनला आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तिथे अनेक पत्रकार असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, यांचे पुतळे आहेत, वेगवेगळ्या स्थळांना त्यांची नावं आहेत. तर आपल्याकडं देखील असा एखादा प्रयोग जर झाला आणि मुंबई गोवा महामार्गाला जर पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव दिलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल आणि आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम पत्रकारांना आनंद होईल. सिंधुदुर्ग नगरीमध्ये आज आपण येथे आमचं ज्या पद्धतीनं स्वागत केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि विशेषतः स्मारकाचं जे काही विषय आहे तर मी गजानन नाईक आणि त्यांच्या सगळ्या टीमला, म्हणजे गजानन नाईकांच्या नेतृत्वाखाली ते अध्यक्ष होते म्हणून त्यांचं नाव घेतो, परंतु गजानन नाईक यांच्यासारखा पाठपुरावा करणारा दुसरा पत्रकार नाही. म्हणजे त्यांनी मगाशी सांगितलं की सरकारी काम आणि 4 महिने थांब, तर 4 महिने नाही, जवळपास 20 वर्ष तुम्ही त्याचा पाठपुरावा केला. आणि राणे साहेब असतील, केसरकर साहेब असतील आणि तुमची सगळी सगळी टीम, शशी सावंत असतील किंवा जेठे असतील, ह्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राचं बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाला शोभेल अशी ही वास्तू आणि स्मारक इथे उभं केलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या काही आता किरकोळ लिफ्टच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या राणेसाहेब समोर आहेत, त्यांनी ते तर मला असं वाटतं की ते आज घोषणा करून टाकतील की आम्ही लिफ्ट बसवून देतो तुम्हाला. तर किरकोळ विषय त्यांच्यासाठी, तर निश्चितपणे हे सगळं होईल. मी परत एकदा सगळ्या पत्रकारांना सिंधुदुर्गच्या मी धन्यवाद देतो की त्यांनी चांगल्या पद्धतीनं येथे आमचं स्वागत केलेलं आहे. आणि जाता जाता एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की बाळशास्त्री जांभेकरांच्या संदर्भामध्ये काही गैरसमज आहेत. गैरसमज या अर्थानं की बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म हा 20 फेब्रुवारी 1812 रोजी झालेला आहे, परंतु ज्यावेळेस दर्पण दिन असतो, म्हणजे 6 जानेवारीला ज्यावेळेस दर्पण दिन असतो त्यावेळेस अनेक सोशल मीडियावर अनेक जण असं टाकतात की बाळशास्त्री जांभेकरांची ही आजची जयंती आहे, म्हणजे 6 जानेवारीला त्यांचा जन्म झालेला आहे. गुगलवर देखील ही चुकीची माहिती आहे. गुगलवर जर तुम्ही बघितलं तर त्या गुगलमध्ये असं दिलेलं आहे की 6 जानेवारी 1812ला त्यांचा जन्म झालेला, तर ते खरं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळेस पत्रकार दिन असतो त्यावेळेस मी वारंवार ते टाकत असतो की आज बाळशास्त्रींची जयंती नाही. दर्पण हे त्यांचं पहिलं जे नियतकालिक होतं ते दर्पण नियतकालिक 6 जानेवारी 1832ला सुरू झालेलं आहे. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी ते दर्पण सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आपण त्याचं स्मरण म्हणून दर्पण दिनाचं स्मरण म्हणून, पूर्वी त्याला दर्पण दिन म्हणायचो आपण, आज आपण पत्रकार दिन म्हणतो, परंतु त्या दर्पण दिनाचं स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी हे करतो. त्यामुळे कोणीही यापुढे लक्षात ठेवावं सगळ्यांनी की 6 जानेवारीला आपण दर्पण दिन दर्पण सुरू झालेलं आहे आणि बाळशास्त्रींची जयंती ही 20 फेब्रुवारीला आहे. आणि दुसरं एक असं अनेकदा बघतो आपण की गुगलवर बाळशास्त्री जांभेकरांचे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे 5-6 फोटो आपल्याला गुगलवर दिसतात. मग त्याच्यातले खरे बाळशास्त्री कोण आहेत? तर मला असं वाटतं की आपण जो इथं बाळशास्त्रींचा फोटो लावलेला आहे ते खरे बाळशास्त्री आहेत. बाळशास्त्री जांभेकरांचं निधन वयाच्या 34व्या वर्षी झालेलं आहे. ते तरुण असताना त्यांचं निधन झालेलं आहे. ते व्यायाम करायचे नियमित, त्यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज दिसायचं. त्यामुळं हा जो फोटो आहे तो अत्यंत परफेक्ट आहे असं मला वाटतं. तो मराठी पत्रकार परिषदेने 1998ला तो प्रसिद्ध केलेला आहे. तो फोटो जर मान्य सरकारनं, राणेसाहेब सरकारी दरबारी देखील या फोटो वापरला जावा त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी. आणि बाकीचे जे काही फोटो आहेत गुगलवर दिसतात मग ते चेहरा असा थकलेला आहे, म्हणजे साठीचे वगैरे वाटतात. त्यामुळे चुकीचा फोटो देखील लोकांपर्यंत जाता कामा नये, ही सगळी आमची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेतून आपण हे सगळं काम करतो. एक गोष्ट राणेसाहेब, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही देशातली पत्रकारांची पहिली संघटना. 1939ला या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि आचार्य अत्रेंपासून बाबूराव ठाकूरांपर्यंत अनेक मान्यवर पत्रकार हे या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.
महाराष्ट्राच्या 365 तालुक्यामध्ये पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये तर आपण आहोत. या व्यतिरिक्त कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, बाजू दिल्ली असेल, तिकडे मध्य प्रदेश असेल, ह्या ज्या आपल्या भोवतीचे जे काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये देखील आपल्या परिषदेच्या शाखा आहेत आणि जवळपास महाराष्ट्रातले 12,000 पत्रकार ह्या परिषदेशी जोडले गेलेले आहेत. मग ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे जे आंदोलनं झाली त्यातूनच पत्रकार संरक्षण कायदा लागू झालेला आहे, पेन्शन योजना त्याच्यातून आलेली आहे, पत्रकारांच्या आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत, आता सरकारनं 100 कोटी रुपये त्या कॉर्पस फंडामध्ये ठेवलेले आहेत, त्या व्याजातून आपल्या काही आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते सुटले जातात. सातत्यानं पत्रकारांच्या प्रश्नांसाठी ही परिषद लढत असते. मग पत्रकारांचे जे हक्क आहेत, पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो विषय, त्यासाठी देखील आपण लढत असतो. मध्यंतरी एक 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री साहेबांकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो कायदा सरकार करत आहे त्या संदर्भात त्याला विरोध करण्याची भूमिका परिषदेने घेतली. किमान त्या कायद्याच्या नुसार पत्रकारांना त्याचं काम करताना काही जाच होऊ नये, काही अडथळा येऊ नये, ही त्यामागची भूमिका होती. सातत्याने हे सगळे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचं रक्षण करणं आणि पत्रकारांच्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव पत्रकारांना करून देणं, ह्या सगळ्या पातळ्यांवर ही परिषद काम करते आणि एक व्यापक महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी ही संघटना आहे. या संघटनेच्या या कार्यक्रमासाठी आपण इथे वेळात वेळ काढून आलात. पुण्यातला कार्यक्रम घरचा कार्यक्रम असताना देखील आपण धावत पळत आलात, त्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आपला आभार मानतो. अनिल पाटील साहेब, मी रायगडला असताना ते तिथे आरडीसी वगैरे होते, चांगले आमचे संबंध होते त्या काळात देखील. त्या जे ते कलेक्टर आहेत मला माहित नव्हतं, नाही तर काल तुम्हाला भेटलो असतो मी. त्यांचं देखील काम मला माहित आहे. अत्यंत चांगले एक सहकार्य करणारे अधिकारी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. त्यांचं देखील मी येथे स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे धुळे, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर ह्या सगळ्या भागापासून सिंधुदुर्ग हा त्याचा फार दूरचा टप्पा आहे. म्हणजे काही आमचे गोपी लांडगे ते धुळेवरून आलेले आहेत, ते एसटीनं आलेले आहेत. वयाचे 70-75 वर्ष त्यांचं झालेलं आहे, तरी देखील ते 16 तास प्रवास करून येथे आलेले आहेत. ते परिषदेवरची ही निष्ठा, परिषदेवरचं प्रेम आणि परिषदेबद्दलची ही तळमळ, या भावनेतून आपण सगळे एकत्र आलात. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाळशास्त्री जांभेकरांना परत एकदा वंदन करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी शुभांगी पाटील, DBC लाईव्ह न्यूज करिता. पाहत रहा DBC लाईव्ह न्यूज.